लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांच्या लग्नाचा दिवस उगवलेला असताना आता रम्या त्यांच्या लग्नामध्ये खूप मोठं विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहे काव्याला गायब करून. पण आता मात्र ह्या सगळ्यामध्ये कसं सगळ्याच्या समोर सत्य येणार, काय घडणार हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. तर आपण आता पाहतोय की सध्या पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी या चौघांची हळद अगदी थाटामाटात पार पडलेली आहे. आता चौघांना एकमेकांची उष्टी हळद लागलेली आहे. नाच, गाणं, मजा, मस्ती, हळद, संगीत, मेहंदी सगळंच झालेलं आहे आणि आता फक्त उरलं आहे ते म्हणजे लग्न. आणि आता लग्नासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे नंदिनी आणि काव्या खूप जास्त एक्सायटेड असतात. नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या अगं उठ, आज लग्न आहे आपलं. काव्या म्हणते, झोपू देत ग ताई, मला ना स्वप्नात असं दिसतंय की मी आणि पार्थ एकमेकासमोर बोहल्यावर उभे आहोत. पार्थ माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतायत आणि मी पार्थच्या गळ्यात हार घालते. पार्थ आणि मी आम्ही एकत्र आहोत. आम्ही दोघंजणं सप्तपदी फिरतोय आणि गुरुजी आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि त्यानंतर घरातले सगळेजण मला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा सुंदर आशीर्वाद देत आहेत. पार्थ माझ्याकडे बघून लाजतायत. नंदिनी म्हणते, काव्या उठ, हे सगळं आज सत्यात उतरणार आहे, तुझं स्वप्न खरं होणार आहे. त्याबरोबर काव्या उठते आणि म्हणत असते, ताई खरंच ना, आज सगळं आपल्याला हवं तसं होणार आहे ना, मला तर वाटलंही नव्हतं हे एवढं सगळं घडेल. नंदिनी म्हणते, हो गं, मला तर ना अजूनही मी स्वप्नात आहे असंच वाटतंय. त्याबरोबर आता वसुहत्या ह्या मालिनी काकूंना म्हणतात, अगं नवऱ्यांना साड्या दिल्यास की नाही तयार व्हायला. त्यावर लगेचच आता इकडे मालिनी काकू म्हणतात, हो मी द्यायलाच चालली आहे त्यांना साड्या. रम्या म्हणते, मामी मी सुद्धा येऊ का गं नंदिनी आणि काव्याला साडी द्यायला तुझ्याबरोबर. मालिनी काकू म्हणतात, अगं विचारतेस काय, चल. आणि मग त्या दोघीजणी तिकडे येतात आणि नंदिनी आणि काव्याला साड्या देत म्हणतात, ह्या साड्या आणि हे दागिने घ्या आणि तुम्हाला दोघींना हे साड्या आणि दागिने घालूनच तयार व्हायचं आहे, लवकर बिगबिगी आटपा असं मालिनी काकू म्हणतात. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते, मी काय करते मामी, मी ना इथे या दोघींना मदत करायला थांबते. नाही म्हणजे काय आहे ना, आता यांना मदतीची गरज लागेलच. नाही, नंदिनीने एरवी काव्याला तयार केलं असतं किंवा काव्यानेही नंदिनीला तयार केलं असतं, पण आज त्या दोघीही नवऱ्या आहेत ना, त्यांचा नटण्या सजण्याचा मान आहे, मग त्याच कुठे एकीमेकीला सजवत बसतील. म्हणून मी म्हणते मी थांबते त्यांच्या मदतीला, नाहीतर त्यांना उशीर होईल ना आवरायला. तू जा, मी बघते इकडे सगळं यांचं. मग मालिनी काकू होकार देऊन तिकडनं निघून जातात. त्याबरोबर रम्या म्हणते, काव्या, नंदिनी अगं माझ्याकडे काय बघताय, जा पटापट आवरून घ्या, साड्या नेसवायचे तुम्हाला, अजून दागिने, हेअरस्टाईल वगैरे. बापरे, अरे तुमच्यामुळे माझी गडबड होतीये, माझी घाई होतीये, चला 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 आवरा. त्याबरोबर मग नंदिनी आणि काव्या लगेचच आता आंघोळ्या करून येतात. त्याबरोबर रम्या आता नंदिनीला म्हणते, नंदिनी मी पहिली साडी तुला नेसवते, म्हणजे तू मला नंतर काव्याला साडी नेसवायला थोडीफार मदत करशील. आणि मग आता लगेचच रम्या ही नंदिनीला काव्याच्या मदतीने साडी वगैरे नेसवते आणि मग आता म्हणते, बघ नंदिनी तू किती सुंदर दिसतेस, एकदम नक्षत्रासारखी. आता रम्या मला नेसव असं काव्या म्हणते. त्यावर रम्या म्हणते, अगं हो, बघा नंदिनी तुझी बहीण तर अगदी गुडघ्याला वाशिंग बांधूनच तयार आहे. हिला तर असं झालं आहे की कधी एकदाची ही पार्थ बरोबर लग्न करते, काय गं बरोबर ना. त्यावर रम्या असं म्हटल्यावर काव्या हसते आणि म्हणते, रम्या तू पण ना. त्यावर रम्या म्हणते, बरं चल ये आता पटकन. आणि मग आता रम्या ही काव्याला छान साडी नेसवते आणि म्हणते, बरं चला आता तुम्ही मेकअप वगैरेचं बघा, मेकअप करण्यासाठी पार्लरवाल्या आलेल्याच आहेत, मी त्यांना आतमध्ये आता पाठवून देते आणि मी जरा जाऊन तुमच्या नवरदेवांकडे बघते. नाही, कारण काय आहे ना, नवरदेवांकडे सुद्धा जरा लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर तुमचे नवरदेव तयार होण्यात अख्खा दिवस घालवतील. पार्थ आणि जीवा म्हणजे ना खरंच त्यांची तयारी तुमच्यापेक्षाही स्लो आहे. नवरी मुलगी तयार होईल पण नवरदेवांचा पत्त्या नाही, अशी परिस्थिती व्हायला नको, तुम्ही आटपा आता. एवढं बोलत रम्या तिकडे येते आणि पार्थ आणि जीवाला म्हणते, अरे काय तुमची तयारी होतीये की नाही, आवरा, तुमच्या बायका साड्या नेसल्या सुद्धा. त्याबरोबर आता जीवा म्हणतो, काय नंदिनी साडी नेसली रम्या? रम्या प्लीज सांग ना, नंदिनी कशी दिसते? त्यावर लगेचच पार्थ म्हणतो, आणि रम्या काव्या कशा दिसत आहेत, ते निळी साडी, काव्यांचं ते सुंदर गोरं रूप
आणि ते सुंदर दागिने गजरे वगैरे वगैरे, बाप रे कशा दिसत आहेत सांग ना. त्यावर रम्या म्हणते बाप रे किती ती लगबग. सांगते तुमच्या बायका कशा दिसत आहेत ते तुम्हाला सांगते. बसा बरं इथे माझ्यासमोर. मग रम्या त्या दोघांना बसवते, त्यांच्या हातात त्यांचे कपडे देते आणि म्हणते पटपट आवरा आणि जाऊन स्वतःच्या बायकांना लग्न मंडपात बघा, मला खूप काम आहेत, मी निघते. आणि मग लगेचच रम्या तिकडनं पळ काढते. त्याबरोबर आता इकडे गुरुजी चित्राला सांगतात, चित्रा दोन्ही नवरी मुलींना गौरीहार पूजून घ्यायला सांग. पण त्या एका खोलीत गौरीहार पूजू शकत नाही, त्यांना गौरीहार वेगवेगळ्या ठिकाणी पूजावे लागतील. त्याबरोबर चित्रा ही गोष्ट वसवत्याला सांगते की वसवत्या, अहो गुरुजींनी गौरीहार पूजायला सांगितलेत, पण दोघींनाही वेगळ्या ठिकाणी बसून गौरीहार पूजायचे आहेत. त्यावर गुरुजी म्हणतात, हो मी असं म्हटलं आहे. त्यावर वसवत्या म्हणते बरं गुरुजी ठीक आहे, तुम्ही जसं म्हटलं आहे ना तसंच होईल. मी सांगते ना, काव्याला आणि नंदिनीला मी वेगळ्या ठिकाणी बसूनच गौरीहार पूजायला लावते. आणि मग लगेचच आता मालिनी काकूकडे वसवत्या येते आणि मालिनी काकूला सांगते, मालिनी गुरुजींनी सांगितलं आहे की गौरीहार पूजण्यासाठी काव्य आणि नंदिनीला लावा आणि हो त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवा. दोन नवऱ्या एकत्र बसून गौरीहार पूजत नाही असं गुरुजींचं म्हणणं आहे, त्यामुळे नंदिनी आणि काव्याला वेगळ्या ठिकाणी बसव. मालिनी काकू म्हणतात बरं चालेल, मी लगेचच जाऊन नंदिनी आणि काव्याला सांगते. इतक्यात त्या ठिकाणी शारदा येते आणि शारदा म्हणते काय झालं मालिनीताई, काय सांगायचं आहे नंदिनी काव्याला. त्यावर शारदाला मालिनी काकू सांगतात, अहो गौरीहार पूजायला सांगतायत गुरुजी नंदिनी आणि काव्याला, पण गुरुजींचं असं म्हणणं आहे की दोन्ही नवऱ्यांनी एकत्र बसून नाही पूजायचा गौरीहार, दोघींनी वेगवेगळे गौरीहार पूजायचे आणि वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पूजायचे. त्यावर मग शारदा म्हणते, अहो मग त्याची काळजी तुम्ही कशाला करता, मी आहे ना, मी सांगते की त्या दोघी नाही. इतक्यात आता धनंजय शारदाला हाक मारतो आणि म्हणतो, अगं शारदा इकडे काय करतेस, चल तिकडे बघ पाहुणे मंडळी यायला लागली, स्वागताची तयारी बघायला नको का आपल्याला, मुलींची लग्न आहेत ना आपल्या. त्यावर शारदा म्हणते मी पटकन जाऊन आले, नंदिनी आणि काव्याला गौरीहार पूजायला लावते. त्यावर धनंजय म्हणतो नाही नको, तू माझ्याबरोबर चल, उशीर होतोय आणि नंदिनी काव्यासाठी तू कोणाकडे तरी निरोप दे ना. त्यावर लगेच रम्या म्हणते, मालिनी मामी काकू तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी एक काम करते, मी जाते आणि नंदिनी काव्याला गौरीहार पूजायला सांगितलं आहे गुरुजींनी आणि वेगवेगळ्या रूममध्ये पूजायला सांगितलं आहे ते सांगते. आणि मग रम्या नंदिनी आणि काव्याकडे येते आणि त्यांना सांगू लागते, नंदिनी काव्या. इतक्यात ती त्या दोघींना बघते तर काय, त्या दोघी खूप सुंदर दिसत असतात. रम्या म्हणते वा असं वाटतंय जणू काही स्वर्गातनं अप्सरा उतरून आल्यात. आज तुमच्या नवऱ्यांनी तुम्हाला बघितलं ना की दोघांचे अगदी विकेटच पडणार आहेत, पण नवऱ्यांच्या विकेट काढण्याआधी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे गौरीहार पूजायचं आहे. पण एक अट आहे गुरुजींनी असं सांगितलं आहे की तुम्हाला दोघींना एकत्र एका खोलीत बसून गौरीहार पूजता येणार नाही, दोन नवऱ्यांनी असा एकत्र पूजायचा नसतो गौरीहार, म्हणून मग तुम्हाला दोघींना वेगवेगळं बसावं लागेल. मी काय म्हणते नंदिनी तू इथेच बस, काव्या तू काय कर माहिती आहे, तू जा आणि वरती एक खोली रिकामी आहे तिकडे गौरीहार पूज, चालेल का तुला. त्यावर मग काव्या म्हणते ठीक आहे मी जाते. आणि मग आता तयार झालेली सुंदर काव्या गौरीहार पूजायला वरती जाते. आता गौरीहार पुजतानाचा नियम असतो की तोंडातून एकही अवक्षर काढायचं नसतं, पण आता इकडे लगेचच काव्या म्हणते, नंदिनीताई तू गौरीहार पूजून झालीस की वरती मला भेटायला ये, चालेल ना. त्यावर ती म्हणते ठीक आहे आणि मग काव्या वरती जायला निघते. तर इकडे पार्थला आता काव्याला बघण्याची खूप जास्त उत्सुकता असते, त्याला असं वाटत असतं की मी काव्याला बघावं. त्यावर जीवा म्हणतो, अरे दादा मग चल ना, जाऊ आणि भेटून घेऊ, तसंही आपल्याच तर बायका आहेत, आपल्याला थोडीच ना कुणाची परमिशन घ्यायची. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, जीवा काय आहे ना, हळकुंड बांधल्यानंतर असं नवरदेवाने नवरीला भेटायचं नसतं आणि म्हणूनच मी काव्याला भेटायला जात नाही आहे. आईला जर कळलं ना तर आई आपल्याला बदलून काढेल. त्याबरोबर जीवा म्हणतो, अरे यार दादा तू काय घाबरतोस, चल रे. पार्थ म्हणतो नाही नको. मग जीवा म्हणतो मग एक काम करूया, व्हिडिओ कॉल करूया. तसंही आपल्याला फक्त आपल्या बायकांना नटलेलं बघायचं आहे ना, व्हिडिओ कॉलवरती सुद्धा आपल्याला आपल्या बायका सुंदर नटलेल्या दिसू शकतात की. पार्थ म्हणतो नाही नको, राहू दे, उगाच काहीतरी आईने रागवायला वगैरे नको. जीवा म्हणतो तुला नाही करायचं तर तू नको करू, पण मी माझ्या चकाचक बाईला व्हिडिओ कॉल करणार म्हणजे करणार. तसं पण मी कोण आहे, मी दी ग्रेट जीवा आहे, जीवाला जे हवं असतं जीवा तेच करतो. आता काव्याला फोन करायचा की नाही ते तू ठरव. आता जीवा फोन नंदिनीला करतोय, मग काव्याला मी केला नाही तर काव्या
रागवेल, नाराज होईल असा विचार करून आता पार्थ काव्याला फोन करतो. काव्य आता फोन उचलते. गौरीहार पुजण्यासाठी ती वरच्या खोलीत गेलेली असते. पार्थ काव्याला बघतो आणि बघतच राहतो. काव्या म्हणते, देशमुख अहो असं काय बघताय? पार्थ म्हणतो, काही नाही, माझ्या बायकोचं सुंदर रूप बघतो. काव्या, खरंच तुम्ही खूप म्हणजे खूप सुंदर दिसताय. त्याबरोबर आता रम्या काय करते, रम्या इकडे बाहेर तिने जी फिल्डिंग लावून ठेवलेली असते, ज्या माणसांना तिने आधीच प्लांट करून ठेवलेलं असतं त्या माणसांना फोन करते आणि ती आता त्या माणसांना सांगते की लवकरात लवकर काहीही करा आणि वरच्या खोलीमध्ये डाव्या बाजूला गौरीहार पुजण्यासाठी निळ्या रंगाच्या साडीत जी मुलगी बसली आहे तिला तिकडनं गायब करा. काहीही गल्लत, काहीही चूक होता कामा नये. त्याबरोबर ते लोक होकार देतात. पण रम्या त्यांना सांगते, मी त्या मुलीला बेशुद्ध करेन, त्यानंतरच तुम्ही तुमचं काम करा. आणि मग रम्या काव्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि काव्याला म्हणते, काव्या अगं आज तुझा उपास आहे ना, म्हणून हे बघ मी तुझ्यासाठी आणि नंदिनीसाठी सुद्धा सरबत आणले, मँगो ज्यूस आहे. मँगो ज्यूसमुळे कशी जरा तरतरी राहील आणि एनर्जीसुद्धा वाटेल. हे घे, ज्यूस पिऊन घे आणि मगच गौरीहार पूजायला सुरुवात कर, कारण एकदा की पूजाला सुरुवात केलीस की मग तुला काही खाता पिता येणार नाही ना. हे घे पटकन सरबत पिऊन घे. त्याबरोबर काव्या म्हणते, थँक्यू रम्या, मला याची गरज होतीच. आणि मग लगेचच तिथे सरबत प्यायला घेते. रम्या म्हणते, आता तू पी, मी आलेच, आणि ती तिकडनं निघते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे जीवा हा सुद्धा नंदिनीला व्हिडिओ कॉल करतो. आता नंदिनीला व्हिडिओ कॉल करून इतकी सुंदर सजलेली बघितल्यानंतर जीवा म्हणतो, नंदिनी यार तू इतकी गोड दिसतेस ना की तुला व्हिडिओ कॉलवर बघून माझं मन नाहीच भरत आहे. मला असं वाटतं आहे की मी तुला भेटलंच पाहिजे. नंदिनी, मला आपल्या लग्नांच्या विधी व्हायच्या आधी तुला एकदा भेटायचं आहे. नंदिनी म्हणते, जीवा अहो नको, आई ओरडतील, आईला कळलं तर. त्यावर जीवा म्हणतो, यार नंदिनी कुठे कळणार आहे आईला, काही कळणार वगैरे नाही आहे, प्लीज भेटूयात ना. आणि अगं हे थ्रिल असतं, मज्जा असते ही एक, लग्नाच्या आधी भेटणं असं चोरून वगैरे, आपण मिस नको ना करायला हे सगळं. भेटूयात यार, भेटूयात प्लीज. तर दुसऱ्या बाजूला आता रम्याने काव्याला ते सरबत दिल्यानंतर काव्य आता बेशुद्ध झालेली असते. मग काय, आता रम्याने सांगितल्याप्रमाणे ते गुंड आतमध्ये येतात आणि आता ते काव्याला घेऊन जाऊ लागतात. आता ते काव्याला तिकडनं घेऊन जातात. त्याबरोबर रम्या आता मनात म्हणत असते, काव्या खूप हौस होती ना तुला माझ्यावर विश्वास ठेवण्याची, पण तू विसरलीस. रम्या साप आहे, साप. अगं ती पटकन रंग बदलू शकते आणि कसा डंक मारू शकते हे तुला सुद्धा कळलं नाही. असो, जाऊ दे, शेवटी मला जे हवं होतं ते मी मिळवलंच. आता पार्थ बरोबर लग्न होणार माझं आणि तू मात्र कायमची ह्या जगातनं नाहीशी होणार. आता तुझा खेळ खल्लास. तर इकडे आता ते गुंड काव्याला घेऊन चाललेले असतात. आता काव्याला त्यांनी अशा पद्धतीने उचललेलं असतं जसं की त्यांनी काहीतरी सामान वगैरे उचललेलं आहे. आणि आता काव्या बेशुद्ध असते, त्यामुळे तिचीसुद्धा काही हालचाल नसते, तीसुद्धा काही आरडाओरडा करत नसते, त्यामुळे कोणाला कळण्याचा प्रश्नच नसतो की ते लोक त्या गोणीमधून काय घेऊन चालले आहेत ते. तर आता इकडे रम्या मात्र खूपच जास्त खुश असते. ती विचार करत असते की चला सगळं आता आपल्याला हवं आहे तसंच घडणार, आपल्या मर्जीप्रमाणे घडणार. इकडे बिचाऱ्या काव्याला मात्र काहीही माहीत नसतं. काव्याच्या गौरीहाराची पूजा तशीच अपूर्ण राहिलेली असते आणि आता ते गुंड तिला तिकडनं घेऊन जात असतात. इतक्यात मागून युग त्यांना बघतो. युग त्यांना थांबवतो आणि म्हणतो, थांबा, कोण आहात तुम्ही आणि काय करताय आमच्या घरच्या कार्यात? त्यावर मग ते गुंड म्हणतात, साहेब तुम्ही कोण? त्यावर मग ते म्हणतात, मी युग देशमुख, नवरदेवाचा धाकटा भाऊ. तुम्ही कोण आहात? त्यावर ती लोक लगेचच म्हणतात, आम्ही नवरीकडनं आहे. धनंजय मोहिते साहेब आहेत ना, त्यांच्या फॅक्टरीत काम करतो. अहो त्यांनी मदतीसाठी बोलवून घेतलं होतं ना, सामान वगैरे आणायला आम्हाला सांगितलं आहे, ते आम्ही ट्रकमधलं सामानच घेऊन येतो. त्यावर युग म्हणतो, तुम्ही तर ही गोणी बाहेर घेऊन चालला होतात. त्यावर युगला ते लोक सांगतात, अहो हो साहेब, अहो ह्यामध्ये जे सामान आहे की नाही ते कामाचं नाही आहे आपल्या, म्हणजे ह्यामध्ये जास्तीचं सामान होतं, पसारा नको म्हणून आम्ही ते परत ठेवायला चाललो. आणि मग ते लोक पुढं काही बोलणार, इतक्यात युगचा फोन वाजतो. युग म्हणतो, बरं ठीक आहे काय करताय ते करा व्यवस्थित, गोंधळ घालू नका, आणि तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता वसुहत्या हिलासुद्धा रम्याची ही सगळी करतूत माहीत नसते. वसुहत्यासुद्धा ह्या सगळ्यापासून अलिप्त असते. तर दुसऱ्या बाजूला आता रम्या काय करते, रम्या ही आता पटकन
काव्या ज्या ठिकाणी गौरीहार पूजायला बसलेली असते त्या ठिकाणी आता रम्या येऊन बसलेली असते. रम्याने सुद्धा आता काव्याच्या सारखीच सेम निळ्या रंगाची साडी घातलेली असते. तिने दागिने वगैरे घातलेले असतात आणि म्हणत असते आता पार्थच्या नावाचा गौरीहार मीच पूजणार. आणि मग ती आता गौरीहार पूजन करण्यासाठी बसलेली असते. त्यावेळी आता तिला पार्थचा व्हिडिओ कॉल येऊ लागतो. आता खरं तर पार्थ हा काव्याला व्हिडिओ कॉल करत असतो काव्याच्या फोनवरती. पण आता काव्याला रम्याच्या माणसांनी किडनॅप केलेलं असतं. पण काव्याचा फोन मात्र तिथेच असतो. रम्या आता पहिला फोन उचलत नाही, कट करते. पार्थ आता पुन्हा फोन करतो. रम्या विचार करते की जोवर मी फोन उचलणार नाही तोवर पार्थ मला सारखे सारखे फोन करतच राहील. काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर पार्थ वरती येईल आणि मग पार्थला सत्य कळेल किंवा शंका येईल. मग रम्या काय करते, रम्या पूर्ण चेहरा ढाकून घेते आणि आता पार्थचा व्हिडिओ कॉल उचलते. पार्थ म्हणतो काव्या काय हो, हे असं काय केलं आणि तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरती असा पदर का घेतलायत, काय झालंय काय? काव्या मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला विचारतोय काय झालंय? अहो तुमचा हा सुंदर गोड गोंडस चेहरा पाहता यावा म्हणून मी तुम्हाला इथे व्हिडिओ कॉल केला आहे आणि तुम्ही मात्र चेहराच ढाकून घेतलात. त्यावेळी रम्या आता बॅक कॅमेरा ऑन करते आणि पार्थला गौरीहार पूजन सुरू आहे ते दाखवते. पार्थ म्हणतो ओ सॉरी काव्या, गौरीहार पूजत असताना बोलायचं नसतं असं म्हणतात ना. ठीक आहे बरं चालू दे तुमचं. अहो पण मग हा पदर कशासाठी घेतलाय? त्यावर मग रम्या पार्थला इशाऱ्याने खुणवते की आता जोपर्यंत तुम्ही माझ्या गळ्यामध्ये हार घालणार नाही, मंगळसूत्र घालणार नाही, आपले 7 फेरे होणार नाही तोपर्यंत तुम्ही माझा चेहरा बघायचा नाही आहे आणि त्यासाठीच मी माझा चेहरा झाकला आहे. पार्थ म्हणतो अहो काव्या पण आपल्यात कुठे अशी काही पद्धत असते? त्यावर रम्या मनातच आता विचार करू लागते की बापरे, पार्थला किती प्रश्न पडताय करू. माझ्या तोंडातून चुकून एक जरी शब्द बाहेर पडला तरी पार्थ लगेच ओळखेल हा आवाज माझा आहे. मग रम्या पार्थला आता इशाऱ्यात सुनावते की मला गौरीहार पूजायचा आहे आणि मला गौरीहार पूजायला उशीर होतोय. मुहूर्ताची वेळ टळून जायला नको, नाहीतर उगाच गोंधळ होईल सगळा आणि आई चिडेल आणि आईसुद्धा चिडतील. त्याबरोबर पार्थ म्हणतो हो अगदी बरोबर आहे, आई रागवेल, मी ठेवतो आणि मी फोन केला होता तुम्हाला ते सगळं आईला सांगू नका काय. आणि मग पार्थ लगेचच तुम्ही खूप गोड दिसताय, मी तुमचा चेहरा पुन्हा कधी बघतोय असं मला झालं आहे असं म्हणत पार्थ आता फोन ठेवून देतो. तर इकडे रम्या आता म्हणत असते थँक गॉड पार्थला काही समजलं नाही. जर पार्थला काही कळालं असतं तर खूप मोठी गडबड झाली असती. तर इकडे आता पार्थ विचार करत असतो बापरे, मी तर काव्याला भेटायला गेलो नाही आहे पण हा जीवा दिसत नाही आहे कुठे. जीवा गेला की काय नंदिनीला भेटायला? तर इकडे जीवा नंदिनीला भेटायला आलेला असतो आणि आता जीवा नंदिनीचं खूप जास्त कौतुक करत असतो. तो नंदिनीवरती कविता वगैरे करत असतो. नंदिनी लाजत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.